आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगोला तालुक्यात शासकीय अनुदान अडवणुकीचा आरोप, आंदोलनाचा इशारा। आमचे सांगोला वार्ताहर विकास गंगणे कळवतात की सांगोला शहर व तालुक्यातील काही बँकांकडून शासनाच्या विविध योजनांमधून मिळणारे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर दिले जात नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासनाकडून लाडकी बहीण, श्रावणबाळ यासारख्या विविध योजनांअंतर्गत महिला व वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा केली जाते। मात्र काही बँक अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांवर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या अनुदानातूनच पैसे जमा करण्यास भाग पाडत असून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे गरीब व गरजू महिलांना वेळेवर आर्थिक मदत मिळत नसून त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित विस्कळीत होत असल्याचे ठोकळे यांनी सांगितले। या प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित बँकांवर कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली। अन्यथा संबंधित बँकांविरोधात टाळेबंदी आंदोलन तसेच रास्ता रोको करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्य लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिला जाणारा जो 1500 रुपयाचा जो हप्ता आहे, तो हप्ता खरं तर या ठिकाणी सांगोला शहर आणि तालुक्यातील काही बँक अधिकारी वेगवेगळ्या या ठिकाणी कर्जा अंतर्गत त्या मिळणारी जी ही योजना आहे, या योजनेतून या ठिकाणी काही बँक अधिकारी जाणीवपूर्वक या ठिकाणी येणारा जो 1500 रुपयाचा लाडक्या बहिणीचा हप्ता आहे, तो हप्ता या ठिकाणी काही बँक अधिकारी अडवताना दिसत आहेत। या ठिकाणी मंत्रालय अंतर्गत बाल कल्याण, महिला आणि बाल कल्याण मंत्रालय मुंबई यांच्याकडून या ठिकाणी जी.आर. प्राप्त असून अशा योजनेअंतर्गत मिळालेले जी रक्कम आहे ती कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी बँकेकडे असणाऱ्या कर्जाच्या समायोजनेतून ते हप्ते या ठिकाणी त्यांना काढता येत नाहीत किंवा घेता येत नाहीत। तरी पण काही जाणीवपूर्वक बँक अधिकारी जाणून बुजून काय या ठिकाणी गरीब शेतकरी, शेतमजूर, एकल या ठिकाणी विधवा, निराधार अशा महिलांची या ठिकाणी गळचेपी करताना काय बँक अधिकारी दिसत आहेत। ही परिस्थिती भविष्याच्या दृष्टिकोनातून कोविडच्या काळानंतर आलेली जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला अनुसरून आज गोरगरीब, वंचित, उपेक्षित, एकल महिला, निराधार योजनेअंतर्गत या ठिकाणी ज्या महिला आज काबाड कष्ट करून आपलं गुजराण करतात, अशा महिलांचं या ठिकाणी जगणं खरं तर मुश्किल झालेलं आहे। आणि अशा अवस्थेमध्ये आज देशामध्ये नव्हे तर जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब, वंचित, उपेक्षित, एकल, विधवा, निराधार अशा महिलांचं जगणं खरं तर मुश्किल झालेलं आहे। अशा काळामध्ये पहिल्यापासून येणारा हप्ता आज काय बँक अधिकाऱ्याने अडवून धरून आज या ठिकाणी एकल अशा गरीब महिलेवरती अन्याय अत्याचार केलेला आहे। काय महिला खरं तर या ठिकाणी दुर्धर अशा आजाराने त्रस्त आहेत, बीपी, शुगर आणि त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी मोठमोठे आजार असताना सुद्धा बँक अधिकारी या ठिकाणी अडवणूक करताना दिसत आहेत। अशा काळामध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या बँक अधिकारी जर वटणीवरती येत नसतील तर येणाऱ्या 2 दिवसाच्या काळामध्ये आम्हाला या शहर आणि तालुक्यातल्या हजारो या ठिकाणी लाडक्या बहिणींना घेऊन आज खरं तर येणाऱ्या काळामध्ये बँकेला या ठिकाणी टाळे ठोकावं लागतील आणि या ठिकाणी बँक अधिकाऱ्यांना वटणीवर आणावं लागेल, अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी इशारा देतो। या महाराष्ट्र राज्याचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय देवाभाऊ असतील, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय या ठिकाणी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी या तालुक्याचे सन्माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील असतील, त्याच पद्धतीने माजी आमदार आदरणीय या ठिकाणी दीपकाबा साळुंके पाटील साहेब असतील, अशांनी या ठिकाणी सर्वांनी हा विषय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी बँक अधिकाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी आदेश देऊन ज्या अशा एकल, गरीब, गोरगरीब, विधवा, निराधार, गरीब, मागासवर्गीय अशा लाडक्या बहिणीचे
जे पैसे अडवून त्यांना देत असलेल्या त्रासानं त्या अक्षरशः या ठिकाणी कंटाळून गेलेल्या आहेत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर हा निर्णय नाही झाला तर हजारो महिलांना या ठिकाणी रस्त्यावरती घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाबरोबर या ठिकाणी बँकेला टाळे ठोकू अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी इशारा मी या ठिकाणी देतो.